नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण आलो आहे दौंड शहर येथे असलेल्या जठरमाळा येथील पवित्र आणि प्रसन्न अशा श्री स्वामी समर्थ केंद्रात. मठात प्रवेश केल्याबरोबर सर्वप्रथम आपल्या नजरेस पडते ते म्हणजे भव्य आणि पवित्र असे औदुंबराचे झाड. मठाच्या आजूबाजूचा परिसर अतिशय शांत, सुंदर, निसर्गरम्य आहे. येथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांती आणि समाधान लाभते. या ठिकाणी सुरुवातीला छोट्या स्वरूपात स्वामींचा मठ होता, मात्र काळानुसार स्वामींची भक्तांची संख्या वाढत गेली आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या मठाचा विस्तार करण्यात आला. त्यानंतर मठाची नव्याने भव्य उभारणी करण्यात आली. स्वामी समर्थांच्या या पवित्र दरबाराबद्दल असे मानले जाते की या परब्रह्माच्या दरबारातून कोणीही रिक्त हाताने परत जात नाही. मनापासून स्वामींना हाक मारली की ते आपल्या भक्तांसाठी नेहमीच धावून येत असतात आणि आपल्या भक्तांची प्रार्थना नक्कीच ऐकतात, त्यांच्या सगळ्या अडचणी दूर करतात, हो की नाही? मठामध्ये स्वामींना अर्पण करण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या ताटाचे सुंदर चित्रीकरण देखील इथे पाहायला मिळते. म्हणजे जे कोणी नवीन सेवेकरी असतात किंवा जे कोणी स्वामी सेवेत नवीनच आलेले असतात त्यांना याचा उपयोग व्हावा. मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्य आणि सुंदर प्रतिमा आहे. त्याचबरोबर श्री गणपती बाप्पा, विष्णू भगवान, दत्तगुरू, नवनाथ महाराज, गायत्री महाराज यांच्या देखील मूर्ती येथे विराजमान आहेत. मठामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी नियमित आरती केली जाते. तसेच येथे साखळी पद्धतीने गुरुचरित्र पारायण व नवनाथ पारायण हे देखील नेहमी सुरूच असते. या पवित्र स्थळी येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न होते आणि एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा या ठिकाणी जाणवते आपल्याला. स्वामी समर्थांचे पूर्ण जीवनचरित्र हे लोकांच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी समर्पित आहे. स्वामींनी नेहमीच लोकांना श्रद्धा, भक्ती आणि चांगले कर्म करण्याचा संदेश दिला आहे. स्वामी म्हणतात, देवावर विश्वास ठेवला आणि मनापासून प्रार्थना केली तर संकटातून मार्ग नक्की मिळतो. स्वामींनी नेहमी लोकांना साधे पण महत्त्वाचे संदेश दिले. देवावर श्रद्धा ठेवा, सत्कर्म करा, गरजू लोकांना मदत करा, मनापासून प्रार्थना करा. मठात येणारा आणि स्वामींच्या दरबारात येणारा प्रत्येक माणूस हा सारखाच असतो. स्वामींच्या दरबारात गरीब, श्रीमंत, उच्च नीच असा कोणताही भेदभाव नाही. खरे बोलणारे, त्याचप्रमाणे प्रामाणिकपणाने वागणाऱ्या लोकांवर स्वामींची नेहमीच कृपा असते. जो भक्त स्वामींना आर्ततेने हाक मारतो त्याच्यासाठी स्वामी नेहमीच प्रचिती देत असतात आणि त्या भक्ताला नेहमीच स्वामींच्या हम गया नहीं जिंदा है याची नेहमी सातत्याने प्रचिती येत असते. स्वामी समर्थांच्या उपासनेत नित्यसेवा, पोथीवाचन, श्री स्वामीचरित्र सारामृत आणि नामजप महत्त्वाचा आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थांना दत्त संप्रदायातील तिसरा पूर्ण अवतार मानले जाते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मंत्र भक्ती, सदाचार आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवण्याची शिकवण आहे. स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्यात अनेक लोकांना आध्यात्मिक दिशा दिली आणि त्यांच्या लीलांनी भक्तांना अनुभवही दिले. जे कोणी स्वामींना अनन्य भावाने शरण आहेत त्यांच्या आयुष्यात स्वामी कोणत्याही प्रकारचं दुःख ठेवत नाहीत. म्हणूनच आपण नेहमी परमेश्वराच्या सेवेत असलं पाहिजे. आपणही वेळ काढून जठरमाळा येथील या पवित्र श्री स्वामी समर्थ केंद्राला अवश्य भेट द्या. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.